मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे 31 क्रमांकाची लेणी पाहायला. ते अशा पायऱ्या बघू शकता तुम्ही, अशा प्रकार कोरलेल्या आहेत. हे 31 क्रमांकामध्ये तुम्ही असे आपल्याला खांब वगैरे कोरलेले दिसतात. आणि प्रत्येक शिलालेख सहसा दिसण्यात येत नाही, कारण खूप पुरातन अशा ह्या लेण्या आहेत, त्याच्यामुळे शिलालेख काही दिसण्यात येत नाही. तरी पाहू शकता तुम्ही ते बुद्धांच्या मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत दगडांमध्ये. आणि ते चैत्य आहे आतमध्ये. लेणी क्रमांक 32 हे काणेरी लेणी समूहातील सुनियोजित आणि परिपूर्ण विहार आहे, ज्यात मोकळे प्रशस्त पटांगण, डावीकडे कक्ष आणि चंद्रशिलायुक्त कोरीव पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून जाताच वरांडा आणि मुख्य विहार आहे. विहाराच्या भिंतीत जाळीदार खिडक्या आणि वरांड्यात बसण्यासाठी बाक कोरलेले आहेत. मुख्य विहाराच्या अंतर्भागात बसण्यासाठी बाक आहेत. या लेण्यात बौद्ध देवता ताळाची लाकडी प्रतिमा सापडली होती. यावरून चलमूर्ती पूजनाची पद्धत तेव्हा रूढ होती असे मानता येते. वरांड्याच्या बाह्य भागात कोरलेल्या ब्राह्मी अभिलेखात हे लेणे कल्याणेतील उपासकाने सर्वांच्या कल्याणासाठी दान दिल्याचा उल्लेख आढळतो. पण 32 लेणी क्रमांक पाहिल्यानंतर आणि 33 क्रमांकाची लेणी आहे इथे. लेणी क्रमांक 34 मध्ये दक्षिणेकडील टेकडीवर कोरलेल्या या लेण्यात गर्भगृह, अंतराल, चौरस मंडप, स्तंभयुक्त वरांडा आणि प्रांगण अशी संरचना दिसते. मुख्य गर्भगृह तसेच अंतराळाच्या बाह्य भिंतीवर वरदमृदेतील बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत. अंतराळाच्या छतावर आजही भित्तिचित्रांचे उरलेले अवशेष पाहता येतात. मंडपातील भिंतीवर लिलाव्याचे अवशेष आहेत, परंतु चित्र दिसत नाहीत. दोन्ही बाजूस आसनपट्ट्या युक्त वरांड्यात पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. खुल्या प्रांगणात जलकुंड आहे. आणि आता आपण जाऊयावरती. अशी वरवर चढायला लागतं आपल्याला. आणि हा सगळ्या लेण्यांचा समूह आहे जवळपास सगळंच पूर्णपणे. जाऊया, पाहूया वरती कोणत्या क्रमांकाची लेणी आपल्याला पाहायला मिळते. तर आपण 35 क्रमांकाच्या लेणीकडे आलो आहे. आणि अशा सगळ्या काळ्या दगडामध्ये ह्या कोरलेल्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. वस्तूत लेणी पाहिल्यानंतर आपल्याला ही 36 क्रमांकाची चैत्यगृह आहे. तरी 36 क्रमांकाची लेणी आणि इथे आपल्याला चैत्यगृह दिसतोय. हा चैत्य आहे 36 नंबरमध्ये. आणि खूप साऱ्या लेण्यांचा समूह आहे.
त्याच्यामुळे अजून बघूया आपण आपल्याला किती कवर करता येतं ते. कारण त्या साईडला तिकडे सुद्धा लेण्यांचा समूह दिसतोय आपल्याला. असे ची लेणी आहे इथे. ह्या अशा जागा आहेत काही काही रिकाम्या आणि हा संपूर्ण हॉल परिसर आहे. आपण पाहूया आतमध्ये काय पाहायला मिळते आपल्याला. आणि आतमध्ये बसण्यासाठी असेच ते काही रूम्स आहेत. असे आपल्याला 37 नंबर क्रमांकाच्या लेणीमध्ये पाहायला मिळेल. ही 38 क्रमांकाची लेणी आहे. अशा लहान लहान लेण्या आहेत डोंगरामध्ये कोरलेल्या. 39 क्रमांकाची लेणी आहे. आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे इकडे. एकोणचाळीस क्रमांकाची लेणी पाहिल्यानंतर आपल्याला असे 40 क्रमांकाची लेणी इथे पाहायला मिळते. आणि असा हा सगळा समूह आहे लेण्यांचा इकडे. ही 41 क्रमांकाची लेणी पाहायला मिळते. आणि मोठं प्रशस्त असं वरांडा आहे याचा. आणि इकडे पाहू शकता तुम्ही बुद्धांची मूर्ती आहे. अशा संपूर्ण मूर्त्या दिसत आहे आपल्याला आतमध्ये. पण आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला काही दिसतं का. हे सुद्धा आपल्याला काही काही मूर्त्या कोरलेल्या दिसतात आहेत दगडांमध्ये. एक्केचाळीस क्रमांकाची लेणी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही 41पर्यंत लेण्या बघितल्या आहेत. आणि 41 लेणी बघितल्यानंतर शेवटची लेणी होती इथली. तर आता आम्ही वरती आलो आहे डोंगरावरती. आणि डोंगरावरती आल्यानंतर आम्हाला समोरच काही लेण्या दिसल्या. ते दाखवतो तुम्हाला. खूप दूरवरती आहेत त्या लेण्या. ह्या लेणी आहेत तिथे, त्या डोंगरावरती लेण्या आहेत. आणि अशा पूर्ण अशा काही काही डोंगरामध्ये अशा ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. तिथे आपण जाऊ शकत नाही, पण मी थोडंसं झूम केलं आहे त्याला. आणि तुम्हाला पाहू शकता तुम्ही इथे समोर आपल्याला हे लेण्या दिसत आहेत. खूप दूरवरती पसरलेल्या आहेत लेण्या. आणि दुपारच्या ह्या 12 वाजताच्या उन्हात आम्ही थोडं शूट करतोय. लेण्या आम्ही जेव्हा जेवढ्या लेण्या दाखवतो तेवढ्या आम्ही ह्या लेण्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वेळ अजून किती लेण्या आपल्याला पाहायला मिळतात त्या. कारण आपल्या ह्या लेण्यांना आपण यायला पाहिजे, बघितलं पाहिजे. आपल्याला बुद्धकालीन ज्या लेण्या आहेत त्या पाहिल्याच पाहिजे. कारण आपली संस्कृती आहे त्याच्यामध्ये लिहिली गेली आहे. तर
आता आपल्याला पाहूया 52 क्रमांकाची लेणी दिसते. 52 क्रमांकाची लेणी आणि अशा मध्ये मध्ये ह्या लेण्या आहेत काही काही, ज्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ती बुद्धांची मूर्ती आहे आतमध्ये 52 क्रमांकाच्या लेणीमध्ये. कशा प्रकारे कोरलेलं असेल तुम्ही विचार करू शकता. पाहू शकता 52 क्रमांकाची लेणी अशा पूर्ण डोंगरामध्ये अशा कोरलेल्या आहेत. हे संपूर्ण डोंगरच असे आहेत आणि ह्या अशा पूर्ण लेण्या कोरलेल्या आहेत. पाण्यासाठी टाकीसुद्धा बनवले आहेत त्या काळी. ही आहे 50 क्रमांकाची लेणी आणि इथे सुद्धा आपल्याला काही अशा जागा बघायला मिळतात. ही पाण्याची टाकी आपल्याला प्रत्येक लेणीमध्ये पाहायला मिळते. हे बघा, आणि ही आहे 50 क्रमांकाची लेणी. त्याच्यामध्ये आपल्याला असे शिलालेख सापडत आहेत, दिसतात आहेत. तुम्ही पाहू शकता शिलालेख. असे प्रत्येक लेणीमध्ये शिलालेख कोरलेले आहेत. काही ज्या मेन त्याचा इतिहास आहे, त्यामध्ये काही दान दिलेल्या गोष्टी आहेत, तर त्याचा उल्लेख या शिलालेखाच्या माध्यमातून कळतो आहे. आणि हे अशी चिन्ह आहेत. त्याचा अर्थ फक्त ज्यांना ही चिन्ह माहिती आहे त्याचा अर्थ काय आहे ते सांगू शकतात. तर अशी इथे बुद्धांची ही मूर्ती दिसते आपल्याला. अशा ह्या कोरलेल्या मूर्ती आहेत. अशा ह्या भिंती दिसतात आपल्याला, ज्यांना असे खिडक्या आहेत. अशा मूर्त्या आहेत सगळ्या. ह्या मूर्त्यांचा काही अर्थ आहे तो नक्की कमेंट करून सांगा, कारण खूप त्या मूर्त्यांचा काहीतरी अर्थ असेलच आपल्याला, आणि ते जे शिलालेख वाचणारे असतात त्यांनाच माहिती असेल या मूर्त्यांचा अर्थ काय तो. तर आपण आतमध्ये जाऊन पाहूया. खूप मोठं असं गर्भगृह आहे. बघूया आतमध्ये जाऊन आपल्याला काही काय दिसतं ते त्या लेण्यांमध्ये. ते सुद्धा बसण्यासाठी जागा वगैरे आहे. हाय मित्रांनो, ही आहे 88 क्रमांकाची लेणी.
आता आपण जातो 89 क्रमांकाची लेणी पाहायला. आणि ही पाहू शकता 89 क्रमांकाची लेणी. इथे सुद्धा काही मूर्ती दिसतात आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या. हे पाहू शकता तुम्ही, या संपूर्ण अशा चैत्य वगैरे कोरलेले आहेत आणि खूप छान अशा आणि सुंदर आणि मोठ्या प्रमाणात अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत इकडे. अशा प्रकारे कोरीवकाम केलेलं आहे. चला 90 क्रमांकाची लेणी आहे. नाही होऊ शकता सगळ्या मूर्त्यांमध्ये लेण्यांमध्ये अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि खूप साऱ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत तिथे. हे 91 क्रमांकाची लेणी. ही आहे 92 क्रमांकाची लेणी. आणि आता आपण त्याच्या बाजूलाच असलेल्या 93 क्रमांकाची लेणी पाहतोय. अशा या सगळ्या लेण्यांमध्ये कोरीव मूर्त्या आहेत एकदम. तर चला आता आपण पुढच्या लेणीकडे जाऊ. आणि ही 94 क्रमांकाची लेणी. पाहू शकता तुम्ही. आणि याचा काहीतरी अर्थ असणार. 94 एकदा तुम्हाला दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय. एवढ्या उन्हामध्ये चढतोय. व्हिडिओला नक्कीच सकाळी मित्रांनो, एवढ्या उन्हामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पाहू शकता मूर्ती. आतमध्ये हॉल आहे. हा हॉल आहे. चला बघूया. आतमध्ये गेल्यानंतर 95 क्रमांकाची लेणी. बघूया आपण आतमध्ये लेणीमध्ये जाऊन. हे पाहू शकता तुम्ही. हे खांब कसले आहेत ते. हा वरांडा आतमध्ये प्रवेश केला गेला. आणि ही आहे 96 क्रमांकाची लेणी. ही आहे 97 क्रमांकाची लेणी. ही आहे 98 क्रमांकाची लेणी. आणि ही आपल्याला 99 क्रमांकाची लेणी पाहायला मिळते इकडे. 99 क्रमांकाची लेणी पाहिल्यानंतर आपल्याला हे बाजूलाच 100 आणि 101 क्रमांकाची लेणी दिसते. ही आहे 100 क्रमांकाची लेणी. आणि ह्याच्या बाजूलाच आपल्याला 101 क्रमांकाची लेणी पाहायला मिळते.
ही आहे 56 क्रमांकाची लेणी. ही सुद्धा काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्या साईडला पाहू शकता. तिथे सुद्धा आतमध्ये काही मूर्त्या आहेत. तर चला आपण, ही 57 क्रमांकाची लेणी आहे. ही आहे 58 क्रमांकाची लेणी. ही आहे 59 क्रमांकाची लेणी. आणि इथे सुद्धा आपण पाहू शकता तुम्ही शिलालेख कोरलेला आहे ते. आणि ही आहे 60 क्रमांकाची लेणी. परिसर पाहू शकता कसा उन्हाळ्यामध्ये हिरवागार दिसतोय समुद्र सगळं. आणि ही पूर्ण कातळ आहे. काळ्या दगडावरतीच ह्या संपूर्ण लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. तर आता आपण खाली जाऊन बघूया आपल्याला अजून लेण्या दिसत आहेत का. तर मित्रांनो, आपल्याला पाहण्यात जेवढ्या लेण्या होत्या त्या आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण उंचसुद्धा खूप आहे आणि काही ज्या लेण्या आहेत त्या अडचणीच्या मार्गात आहे. त्यामुळे थोडे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ऊनसुद्धा खूप डोक्यावरती आलं आहे. 73 क्रमांकाची लेणी आहे. ही आहे 76 क्रमांकाची लेणी. आहे 74 क्रमांकाची लेणी. वर आलो आणि तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता पाठीमागचा माझ्या. खूप छान व्ह्यू आहे. मस्त वाटतं आहे इकडे. गार हवा येते आणि त्याला खाली तो रस्ता दिसतो. तिथूनच आपण आलो आहे कदाचित. आणि खूप छान परिसर आहे इकडे. ऊनसुद्धा खूप जास्त आहे. तर मित्रांनो, बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील कान्हेरी लेण्या पाहायला आलो होतो. आणि याच्यातील 109 लेण्या होत्या. तर ह्या 109 लेण्यांपैकी आम्हाला जेवढ्या तुम्हाला येतील तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ह्या दुपारच्या कडकडीत उन्हात थोडं फिरणं अवघड आहे. आणि काही ज्या लेण्या आहेत त्या अवघड मार्गावरती, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्याच लेण्या दाखवताना नाही आल्या. तर तुम्हाला ह्या दाखवलेल्या लेण्या आवडल्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.